पाहू शकता नामवंत आणि जातीवंत खिल्लार पालक विजय मलया मठपती, राहणार जनवाड, तालुका अथनी, जिल्हा बेळगाव. पाहू शकता तिकोंडी राजा लाईनचा खिल्लार खोंड आहे. आखीव रेखीव देखना सुंदर मजबूत नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. रुबाब बघा, तिकोंडी राजा लाईनचा कसा रुबाबदार आणि सुंदर आखीव रेखीव घट्ट शरीर एष्टीचा खिल्लार खोंड आहे. नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. नॅचरली उभे राहण्याची पद्धत बघा, एकदम रुंद छाती आहे, आखीव रेखीव देखणेपणा, गळवण कमी, पातळ बारीक कान, डोळे पाहू शकता, शिंग एकदम गोल, चौकाला रुंद, पायाला मजबूत. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता त्यांच्या दावणीला 2 नैसर्गिक रेतनासाठी जे खोंड चालू आहेत. एक कोसा खिल्लार आहे आणि एक तिकोंडी राजा लाईनचा आहे. यांची मुलाखत आपण घेतलेली आहे. दरवर्षी आईगळी यात्रा आणि विजापूर यात्रेमध्ये यांची दावण असते. पाहू शकता अशा आखीव रेखीव देखण्या सुंदर वळून चांगली पैदास करून जास्तीत जास्त सुंदर खिल्लार घडवण्याचं काम प्रत्येक खिल्लार पालकाने केलं पाहिजे. आणि त्यासाठी सिमेंट खिल्लार गायला जर्शी किंवा गिर गाईचं सिमेंट न भरता खिल्लार वळू क्रॉस करून चांगल्यात चांगलं खिल्लारची पैदास केली पाहिजे. त्यासाठी आवर्जून आग्रह धरा. आणि खिल्लारचं दूध वाढलं पाहिजे. त्याच्यासाठी खिल्लारला आवर्जून कालवड असल्यापासून जर्शी असो, म्हशी रेडी असो किंवा देशी खिल्लार असो, खिल्लारला शतावरी, अश्वगंधा, सफेद मुसळी याच्या मुळ्या लहानपणीपासूनच पेंडीबरोबर आणि द्यायला सुरू करा, जेणेकरून खिल्लार कालवड वेळेच्या टायमिंगला त्याचा फरक दिसून येतो. कासाची वाढ चांगली होते, दुधाला फरक पडतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओच्या मानाने सबस्क्रायबर खूपच कमी आहेत. लोक शेअर करत नाहीत, व्हिडिओ पाहत नाहीत, फक्त कमेंट करत असतात. व्हिडिओ पहा, सर्व माहिती भेटेल तुम्हाला.